याचबरोबर आदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आणि रत्नागिरी तालुक्यातील बलाढ्य संघ या क्रीडानगरीमध्ये एकमेकांविरुद्ध लढताना भिडताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत प्रो कबड्डीचा थरार आपण टेलिव्हिजनवरती पाहिलाय, परंतु त्याही पेक्षा सरस खेळाचं प्रदर्शन आपल्याला या मैदानावरती लाईव्ह पाहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जातं विघ्नहर्ता क्रीडा मंडळ कोथवडे धारपडेवाडी या मंडळाला. अंतिम सामना उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अंतिम सामन्याला अंतिम सोहळ्याला इथे आपण प्रारंभ करतोय. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी भिडण्यासाठी आणि या क्रीडांगणावरती 12 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी हे संघ होत आहेत. संघांपैकी महाराष्ट्र आशिया महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी तालुका आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये वसलेला माझं कोथवडे गाव जिथे रंगला आहे कबड्डीचा डाव. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. यस पहिली रेड आणि अंतिम सामन्याची पहिली रेड इथे करण्यासाठी दाखल होतोय राज पाडावे. या मैदानामध्ये राज केलं या राज पाडावेने. जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा खेळाडू पहिलीच रेड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि तेवढ्या ताकदीशी समोर आहे तरी या सागर गावकडी संघ. एक आहे बिरजुळे गाव तर दुसरा आहे गावकडी गाव आणि दोन्ही कबड्डीमध्ये ज्यांच्या प्रत्येक घरामध्ये एक कबड्डीपटू उदयाला येतो जन्माला येतो अशी असलेली ही दोन गावं आणि या दोन गावांमध्ये चाललेली लढत भिडत इथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अंतिम सामना आहे आणि या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय तो युवराज मुडे. राज पाडावीसाठी कार्तिक मँगोज यांच्याकडून पहिल्या पॉईंटसाठी 200 रुपये बक्षीस असेल. सुपर रेड केली तर 500 रुपयांचं बक्षीस असेल कार्तिक मँगोज कडून. या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे दाखल झाला युवराज मुडे. युवराज मुडे बेस्ट रायडर. तर या सगळ्या गावकडी संघाचा पहिलाच बोनस पॉइंट डबल ऑन केलाय युवराज मुडेने आणि पहिल्या आक्रमणाने घेतला गेलेला पहिला पॉइंट इथे पाहायला मिळतोय. चढाई करत असताना या विराज पाडावे 1 नंबर जर्सी धारण करून खेळणारा 1 नंबर खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चाललेली चढाई आणि काय केलंय 2 पॉइंट प्राप्त करतोय. 200 रुपयांचा मानकरी ठरलाय. कार्तिक बँक जाहीर केलेला 200 रुपयांचा कॅश प्राइस इथे प्राप्त करतोय राज पाडावे. राज पाडावेने आक्रमण करायला सुरुवात केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेस्ट रायडर युवराज पुढे मैदानाच्या बाहेर. सर्वेश भिवेंदे बेस्ट डिफेंडर या आधीच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. जर्सी क्रमांक 27. तर या सगळ्या गावकडी संघाकडून खेळणारा खेळाडू चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2-1-2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड आहे. डिफेन्सच्या जोरावरती आदर्श बिरजुळे संघ या फायनल पर्यंत पोहोचलाय. अतिशय जबाबदारीने आणि शानदार खेळ करत आलाय हा संघ. आणि आपण जी इतकी वर्ष स्वप्न पाहिले की आपल्याला एखाद्या विजया चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरलं पाहिजे. हा विजयाचा चषक आपल्या गावामध्ये गेला पाहिजे. फक्त स्वप्न बघून मित्रांनो चालत नाही तर स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागतात कष्ट करावे लागते आणि ते कष्ट इथे करावे लागतील. या दरम्यान राज पाडावे चढाई करताना हो खायचो चार्ज होऊन येतं ना काय केलं त्याच यावी रुपल पाटील चढाई करताना 2-1-2-2 ची फील्ड आहे. यश पाडावीच्या दिशेने चाललेलं फुटवर्क खेळी आणि दुसऱ्या बाजूला सोहम आहे. हम नाही आहे किसी से कम दाखवतो आपला दम तो म्हणजे जर्सी क्रमांक 2 सोहम. कोपरा रक्षकाची भूमिका पहिले सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने आणि यावी ओम पाडावे 5 डिफेन्स विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज युवराज पुढे जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर राहील तेवढा आदर्श संघासाठी ऍडव्हान्टेज ठरणार आहे. आणि या दरम्यान बक्षीस जाहीर होते आदर्श संघासाठी सुभाष सुरेश पाडावे यांच्याकडून आदर्श खेळासाठी 350 रुपयांचं बक्षीस होते. ओम पाडावे रेड बॅलेट करून मिडल लाईन क्रॉस करून माघारी थर्ड रेड जर्सी क्रमांक 27 तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय साठी पॉइंट शिवाय पर्याय नाही. रेड आहे डू ऑर डाय करा किंवा मरा अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा हे समीकरण या रेड मध्ये असतं आणि 30 सेकंद राईड असतात आणि त्यासाठी चढाई करताना हा खेळाडू रॅपिडली खेळतोय. दोन्ही कॉर्नरला अटॅक करण्याचा प्रयत्न चाललाय. चांगला डिफेन्स इथे पाहायला मिळतोय आणि चक्रव्यूह रचला गेलाय. दीपक आहे समोर जर्सी क्रमांक 27 आहे यश पाडावे कोपरा रक्षक आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी अटॅक सार्थक आणि यश यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल. जर्सी क्रमांक 27 मैदानाच्या बाहेर थर्ड रेड 4 डिफेन्स राज पाडावे
एक नंबर जर्सी धारण करून खेळणारा एक नंबर खेळाडू, बेस्ट रायडर, पॉइंट टेकर, पॉइंट मशीन आदर्श संघाची एक आदर्शवान खेळाडू. आणि यावेळी डुबकी घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय तो राज पाडवे, सफल ठरतोय तो डिफेन्स दर्यासागर गावखडी संघाचा महत्वाचा मोहरा गारद. तर दुसऱ्या बाजूने महत्वाचा रायडर रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. एका बाजूने राज पाडावे मैदानाच्या बाहेर तर दुसऱ्या बाजूने युवराज पुढे रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये. जखमी झालेला वाघ आहे आणि वाघाला शिकार कशी करायची हे सांगावं लागत नाही. आणि युवराज पुढे इथे जखमी होऊन झालेला वाघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि शिकार करण्यासाठी तोही इथे सज्ज झालाय. 6चा डिफेन्स यश पाडावीच्या दिशेने चाललेली खेळी. एक चांगला फुटवर्क मिळेल, क्रॉस सुरक्षित क्रीडांगण एम्प्टी रेड. कोणताही मोठा प्रयत्न इथे केला नाहीये डिफेन्सिव्ह खेळताना. आपण या आधीचा सेमीफायनलचा जर सामना पाहिला असाल तर समोरचा संघ दुसरी क्रीडा मंडळ आणि त्याच्या विरुद्ध खेळत असताना बॅकफूट वरती होता फर्स्ट हाफ मध्ये तो दर्यासागर गावखडी. आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये जो जलवा दाखवला गेला, जी जादू दाखवली गेली ती पाहण्यासारखी होती. आणि त्यानंतर घेतलेलं लीड आणि त्यानंतर विजयाचा जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळालाय. आणि तीच रणनीती या दर्यासागर गावखडी संघाची या महामुकाबल्यामध्ये जरूर इथे असेल. ओम पाडावे रेड व्हॅलिड करतोय, सुरक्षित आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. एम्प्टी रेड. दुसऱ्या बाजूने युवराज पुढे. ज्या पद्धतीची रणनीती राज पाडावेकडून आजमावली गेली, सातत्यपूर्ण चढाया, यशस्वी चढाया आणि तीच रणनीती युवराज मुळे इथे आजमावतोय. यावेळी प्रॉपरली फुटवर्क नव्हतं, कारण अप अँड डाऊन हे जे महत्वाचं असतं. आणि क्लीनली बोनस लाईनच्या आतमध्ये एक पाय आणि दुसरा पाय ऑन द एअर म्हणजे हवेमध्ये असणं आवश्यक असतं. आणि हे कॉम्बिनेशन जुळल्यानंतरच ते यश मिळत असतं. यावेळी ओम पाडावे चिरंजीव, माजी खेळाडू, आदर्श संघाचा बेस्ट डिफेंडर आणि त्यांचे हे चिरंजीव ओम पाडावे बहारदार खेळ याच्याही माध्यमातून टनेड डू ऑर डाय साठी 6चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑन असताना पॉइंट लागला तर मैदानाच्या आत, नाही लागला तर मैदानाच्या बाहेर. साइड किक. हो यस, कोपरा रक्षक आहे. यावेळी यश पाडावेने यशस्वी केलाय टॅकल. युवराज मुळे सारखा डोकी ठरणारा रायडर मैदानाच्या बाहेर. So beautiful, so elegant, just looking like a wow. अप्रतिम केला गेलेला टॅकल इथे पाहायला मिळालाय. राज पाडावे चढाई करताना 4चा डिफेन्स राईट कॉर्नरला खेळी, लेफ्ट कॉर्नर वरती नजर केंद्रित आहे. निसटलंय 2 पॉइंट इथे प्राप्त करतोय. मॅजिक मोमेंट आहे. यस, शानदार खेळाचं प्रदर्शन आहे. ओहो, यावी दर्यासागर गावखडी संघासोबत जोडला गेलेला हा नवीन खेळाडू, नवीन चेहरा, नवीन मोहरा यावी मैदानाच्या आतमध्ये. पहिली रेड. 7चं डिफेन्स आहे, फुल हाऊस क्रीडांगण आदर्श बिरजुळे संघाचं. चौडा काढलाय यशचा यशस्वीपणे केला गेलेला टॅकल. एक बोनस पॉइंट मिळतोय, परंतु एक महत्वाचा मोहरा गारद होतोय. ऑल आउटचा खतरा यावी दर्यासागर गावखडी संघासमोर ओम हळदवडेकर आहे. बेस्ट डिफेंडर, कोपरा रक्षक म्हणून याची ओळख आहे. आणि तो समोर राज सारखा चांगला रायडर असताना इथे असताना मिडल लाईन क्रॉस करेल आणि इथे ऑल आउट होतोय दर्यासागर गावखडी. 1+2 3 पॉइंट इथे मिळत आहेत आदर्श बिरजुळे संघाला. नशीब साखर बोललास, आईला मी टेन्शन मध्ये. मागा म्हटलं अटॅक आणतोस की काय. नाही, डॉक्टर आहेत तसे मंचावर. चढाई करताना युवराज. 7चा डिफेन्स लेफ्ट कॉर्नर साइडला खेळण्याचा विचार आणि यावेळी पायाचा पुढे वापर आहे. बोनस +1 पॉइंट. जबरदस्त खेळ, ऍक्टिव्ह असं फुटवर्क. या आधीच्या मॅच मध्ये मी सांगितलं होतं, मोबाईल मध्ये नेटवर्क, खेळाडूचं फुटवर्क आणि मैदानाच्या आतमध्ये टीम वर्क, या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि जे बेस्ट असतो तो बेस्ट असतो, ज्याचे प्रयत्न बेस्ट तो सर्वश्रेष्ठ. आणि इथे आपल्याला बघायचंय प्रयत्न कोणाचे बेस्ट आहेत आणि कोणता संघ सर्वश्रेष्ठ ठरतो. निसटतोय परंतु यावी डॅश आहे. काय घडलंय, पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा, निर्णयाकडे आहे लक्ष. एक पॉइंट इथे महत्वाचा आहे आणि 1 each पॉइंट. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1 पॉइंट जोडला जाईल. चढाई करताना युवराज कॉर्नरिंगच्या दिशेने खेळण्याचा विचार होता. यावेळी प्रॉपरली फुटवर्क नाहीये, ऑन दी लाईन थोडासा स्लाइड होतोय, त्यामुळे अपील फेटाळलं गेले युवराज मुळेच. ओम पाडावे, कारण राज मैदानाच्या बाहेर गेला त्यामुळे ओम पाडावेला कारनामा करावा लागेल, पॉइंट प्राप्त करावे लागतील. कारण दर्यासागर गावखडी संघ ही कमबॅक करण्यात माहिर आहे. कसा कमबॅक करायचं हे भलेबाती त्याला माहिती आहे. फर्स्ट हाफ मध्ये तो रिलॅक्स खेळतो, पण तो सेकंड हाफ मध्ये मात्र प्लॅनिंग करून खेळतो. आयुष्य असू दे किंवा खेळ असू द्या, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे, नियोजन खूप महत्वाचं आहे.
कधी आपण पुढे गेलं पाहिजे, कधी थांबलं पाहिजे, हे ज्याला समजलं ना तो आयुष्यामध्ये आणि खेळामध्ये यशस्वी झालाच म्हणून समजा. चढाई करत असताना युवराज पुढे. कबड्डीवरती नितांत प्रेम, क्रीडांगणावरती नितांत प्रेम आणि खेळाचा आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखणारा असा खेळाडू आहे. ओ काढलाय चवडा, ओ लाजवाब आहे, लाजवाब टॅकल आहे, अप्रतिम टॅकल इथे पाहायला मिळतोय. काही शानदार चवडा काढलाय, अप्रतिम यश पाडावीच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक, परफेक्ट अँगल होल्ड. आणि अशा प्रकारची तंगडी पकडली गेली ना की आम्हाला महाकाळ बुवांच्या गाण्याची आठवण होते. रागानं नको बघू तू रागानं, तंगडी पकडली आदर्शच्या वागानं. टाइम ऑफ नंतर पुन्हा सामन्याला येते सुरुवात. राज पाडावी चढाई करण्यासाठी दर्यासागर गावकडी संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे दाखल झालाय. 5चा डिफेन्स आहे, बोनस पॉइंट ऑफ आहे, रेग्युलर रेड आहे, त्यामुळे रिस्क घेण्याचा विचार इथे केला जाईल का पाहायचं आहे. 2 बेस्ट कॉर्नर अटॅकर मैदानाच्या आतमध्ये सर्वेश भिवेंदे कव्हर फील्ड मध्ये पाहायला मिळतोय. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युवराज मुळे क्रीडांगणाच्या बाहेर. राज पाडावे एका बाजूने युवराज पुढे मैदानाच्या बाहेर गेला की राज पाडावे प्लेइंग 7 मध्ये दिसतो. कधी राज पाडावे मैदानाच्या बाहेर गेला की युवराज इन झालेला पाहायला मिळतो. इन आणि आउटचा हा खेळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिसरी चढाई 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं आवश्यक, अन्यथा राज क्रीडांगणाच्या बाहेर. बोनस पॉइंट ऑफ आहे, त्यामुळे टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेणे इथे अनिवार्य. आणि पसरलेली शांतता आणि या शांततेचा रूपांतर होतंय राज पाडावीची शिकार. रुपल पाटीलने केलेला अटॅक, परफेक्ट कॉम्बिनेशन टॅकल. राज पाडावे मैदानाच्या बाहेर, पॉइंट गोज टू दर्यासागर गावकडी. क्रमांक 27 पैसा वसूल सामना. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा 12 वर्षांच्या विश्रांतीनंतर, 12 वर्षांच्या तपानंतर पुन्हा एकदा तारपुरी वाडीच्या या क्रीडांगणामध्ये चाललेला हा कबड्डीचा रणसंग्राम, कबड्डीची दंगल, कबड्डीचं युद्ध आपल्याला इथे अनुभवायला मिळते. गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा गरमागरम सामना मेजवानी ठरणार आहे या कोथवडे गावासाठी. रत्नागिरी तालुक्यातील बेस्ट ऑफ 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यातील 2 संघ या अंतिम सामन्यामध्ये एकमेकांविरुद्ध लढतायत, भिडतायत, एकमेकांसमोर आव्हानं उभं करतायत. जर्सी क्रमांक 27 डू ओर डाय साठी थर्ड तिसरी चढाई घेऊन 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड राईट लेफ्ट दोन्ही कॉर्नर मध्ये ठेवली गेलेली नजर आणि तेवढाच रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न. ओ यस, जर्सी क्रमांक 8, जर्सी क्रमांक 8 ज्याने मारली गार्ड रायडरची लावली वाट. सक्सेसफुल टॅकल, पॉइंट आदर्शला. डबल थाय होल्ड, अप्रतिम थाय होल्ड इथे पाहायला मिळालाय. कारण ज्या रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न रायडर करत होता तेवढाच रॅपिडली तो फ्रंटला येतोय, थाय मध्ये जम्प करतोय आणि होल्ड करतोय. युवराज हाताचा वापर करून सर्वेश भिवेंदेला टच करण्याचा प्रयत्न त्याने इथे जरूर केलाय. थोडंसं संयम, थोडंसं नियंत्रण खूप महत्वाचं असतं आणि ते इथे राज पाडावेकडून पाहायला मिळाले. रुपल पाटील चढाई करताना टेम्पटेड. तरेड राज पुन्हा एकदा 5च्या डिफेन्स विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज. या आधीची रेड थर्ड रेड होती, त्यावेळी राज पाडावेला टॅकल केलं गेलं होतं. रुपल पाटील आणि सर्वेश भिवेंदे यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल. आणि यावेळी आहे कोण? ओम हरदवडेकर आणि त्याच्या बरोबर आहे तो नवीन चेहरा ज्याच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक. सक्सेसफुल टॅकल. जर्सी क्रमांक 7 राज पाडावे मैदानाच्या बाहेर रिलाइज झालाय तो युवराज पुढे. देवेंद्र पाटील यानं केलेला अटॅक आणि यासोबत ओम हरदवडेकर यांच्यामध्ये केला गेलेला एक चांगला ताळमेळ कॉम्बिनेशन आणि या कॉम्बिनेशन टॅकल मध्ये फसलाय तो राज पाडावे. युवराजला कळून चुकलंय की मला मैदानाच्या आतमध्ये राहणं जास्तीत जास्त वेळ आवश्यक आहे. कारण मी जेव्हा मैदानाच्या बाहेर गेलो त्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय आणि त्यानंतर खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि महत्वपूर्ण सामना आहे. अंतिम सामना ही इथे चुका करून चालणार नाहीयेत. जो चुकला तो चषकाला मुकला. त्यामुळे चुका इथे मात्र करून चालणार नाहीयेत दोन्ही संघांना. ओम पाडावी मिडल लाईन वरती मिडल लाईन क्रॉस सुरक्षित क्रीडांगणात. एम्प्टी रेड
तिसरी चढाई घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. पाहायचं युवराज मुळे मैदानाच्या बाहेर जाईल, राज पाडावे मैदानाच्या आतमध्ये येईल का सक्सेसफुल रेड इथे ओम पाडावे थाय मध्ये नजर हटी, दुर्घटना घटी, मैदानाच्या बाहेर युवराज पुढे. पॉइंट गोस टू आदर्श बिरजोळे. नजर तुमची हटली की तुमची दुर्घटना घडली. त्यामुळे गाडी रस्त्यावरती चालवताना नजर खूप महत्वाची असते आणि मैदानाच्या आतमध्येही तुम्ही नजर कोणामध्ये केंद्रित करताय, मैदानाच्या बाहेर लक्ष ठेवताय की मैदानाच्या आतमध्ये ठेवताय, याच्यावरती ही खेळ खूप अवलंबून असतो. राजपाडावी चढाई करताना मिडलवरती येऊन राहिलाय तो यावी राज आणि दरम्यान घेतला गेले तो टाइम ऑफ. सन्माननीय गुड्या बोरकर यांचा इथे सन्मान होतोय. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान स्पर्धा आयोजित करायची म्हटली की सर्व काही गोष्टी असतात, सर्व संघ व्यवस्थापन, त्यानंतर संघाचं आयोजन, संघांचं नियोजन आणि जे आपलं मंडळ आहे त्या मंडळाला आयोजन नियोजन करत असताना कशा पद्धतीने आपण सहकार्य केलं पाहिजे आणि स्पर्धा यशस्वी कशी होईल यासाठी एक मास्टर ब्रेन आपल्या सोबत असणं गरजेचं असतं आणि ती मास्टर ब्रेनची भूमिका ज्याच्या माध्यमातून पार पाडली गेली ते रत्न राज पाडावीच्या माध्यमातून रुपल पाटील. 6चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑन. होम पाडावी मैदानाच्या बाहेर, यश पाडावीच्या दिशेने खेळण्याचा विचार. दुसऱ्या बाजूला दोन्ही संघांचे एक एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. एका बाजूला युवराज मुळे तर दुसऱ्या बाजूला होम पाडावी. राज जर इथे टॅकल झाला तर युवराज मुळे मैदानाच्या आतमध्ये येईल. आणि त्याचबरोबर बेतोशी गावचे कार्यसम्राट सरपंच अरुणजी जोरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती राहते आपण मंचावरती या. अरुणजी जोरे साहेब. त्याचबरोबर भोजन व्यवस्था पाहणारे आमचे सचिनजी खामकर साहेब यांचाही आम्ही इथे विशेष सत्कार करतोय. सचिनजी खामकर ज्यांच्या माध्यमातून पंच पॅनल आमच्यासाठी आणि खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था ज्यांनी पार पाडली ती सन्माननीय सचिनजी खामकर. मी नैकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभस्ते मंडळाच्या वतीने सचिनजी खामकर यांचं इथे स्वागत सन्मान करावा. यस कोतोडे गावचं लाडके व्यक्तिमत्व आणि आमचे मित्र वेतुशी गावचे लाडकं व्यक्तिमत्व कार्यसम्राट सन्माननीय अरुणजी जोरे साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी जर्सी क्रमांक 1 चढाई करताना राज पाडावे. चढाई पूर्ण करतोय, मिडल लाईन क्रॉस करतोय. मध्यंतराच्या काळामध्ये कोतवडे गावातील PSC मध्ये औषधांची थोडीशी तुटवडा होता आणि त्यावेळी धावून आलेले असं हे व्यक्तिमत्व आहे. औषधांची उपलब्धता करून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारे वेतोशी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अरुणजी जोरे साहेब, आपलं या क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत. चढाई पूर्ण केले ते या रुपल पाटीलने मिडल लाईन क्रॉस करून तो माघारी परतलाय. 4चा डिफेन्स असताना चढाई करण्यासाठी राज पाडावे. देवेंद्र पाटील आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू आपल्याला इथे दिसतोय. दुसऱ्या बाजूला रुपल आणि ओम हरदवणेकर. बैठी घेतले, चौडा काढले, अप्रतिम अँगल होल्ड, शानदार, नो चान्स फॉर रायडर. पॉइंट गोस टू दर्या सागर. परफेक्ट अँगल होल्ड कशाला म्हणतात ते इथे दाखवलं गेलंय. अप्रतिम पाहायला मिळालंय अँगल होल्ड. आणि इथे घेतला जातो ऑफिशियल टाइम ऑफ. थोडीशी पाहायला झालेली दुखापत, परंतु ज्या पद्धतीने चौडा होल्ड केला ना तो लाजवाब होता. चान्सच दिला नाही आणि कम्प्लिटली ताकदीने होल्ड करून ठेवले. मी सन्माननीय शेवडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभ हस्ते वेतोशी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अरुणजी जोरे साहेब यांचा इथे सत्कार करावा, स्वागत करावं. पारस पाटीलने काढलेला चौडा होता. आणि यावेळी जिथे हात नाही चालत तिथे लात वापरायची असते आणि ती लात इथे वापरली गेली. युवराज मुळेच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 8 सार्थक पाडावे क्रीडांगणाच्या बाहेर. चॅम्पियन टच करण्याचा विचार होता. सेकंड हाफ आहे. सेकंड हाफ मध्ये दर्यासागर संघ कम बॅक करत असतो आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मार्ग असतो होताना
यावी पाहायला भेटतोय तो दर्यासागर गावकरी संघ, परंतु आदर्श संघ कशा पद्धतीने आपला किल्ला इथे साबूत राखतो तेही महत्वाचं इथे ठरणार आहे. दरम्यान जर्सी क्रमांक 1 युवराज चढाई करण्यासाठी इथे सज्ज झालाय. या क्रीडांगणासाठी ज्यांनी सहकार्य केले ते सन्माननीय समीरजी ठोंबरे यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय संकेतजी पवार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्ते मंडळाच्या वतीने समीरजी ठोंबरे यांचा इथे सन्मान करावा. मी दीपक गावकर आहे. गेली अनेक वर्ष आदर्श संघासोबत आहे आणि आदर्श संघामध्ये जी काही बांधणी आपण पाहतोय आणि या मुलाने खूप मेहनत घेतली, या व्यक्तीने खूप मेहनत घेतली, अनेक मुलांना घडवलंय, आपल्या संघामध्ये संधी दिली, आपल्या संघासोबत खेळवले आणि आदर्श संघ जो काही आदर्श खेळ करतोय त्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत या व्यक्तीची राहिले. असं दीपक गावकर चढाई पूर्ण करून खेळाडू त्याच्या जोडीला आपल्याला नेहमीच नौके खेळाडू पाहायला मिळतात आणि आदर्शवान खेळाडू घडवण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलाय. समीरजी ठोंबरे यांचा इथे आपण सन्मान करतोय. संकेतजी पवार यांच्याशी बसते. ओम पाडावे तरेसाठी, परंतु या बी मिडल पर्यंत पोहोचला नाहीये. जखडलं गेले, ब्लॉक केलं गेले, टॅकल केलं गेले. ओम पाडावेला पॉइंट मिळतोय दर्यासागर गावकडी संघाला. या बी तरेडे 3 पॉइंट गेले फोन लावायचे. युवराज यश पाडावीच्या दिशेने खेळतोय. हो यावी शोल्डर जर्क आहे. 2 पॉइंट इथे मिळतील. भन्नाट गतीने पुढे आला परंतु थोडासा डिस्टर्ब झालेला पाहायला मिळाला, कारण ज्या पद्धतीने युवराज पुढे माघारी परतत होता तर मी थोडासा तो 11th ओव्हरला डिस्टर्ब झालेला पाहायला मिळतो. त्याचा ऍडव्हान्टेज मात्र रायडरने घेतला आणि मिडल लाईन क्रॉस करून माघारी आलाय. यावी 1 पॉइंट मिळतोय, 1 पॉइंट मिळतोय. पारस पाटील मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. आदर्शला रिलाईव्ह राज पाडावे मैदानाच्या आतमध्ये 3चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन, समोर सुपर रायडर दर्यासागर गावकडी संघाचा युवराज मुळे. रनिंग हँड हो इथे पहा काय अप्रतिम अनुभव दाखवलाय. सुपर टॅकल 2 पॉइंट. युवराज पुढे मैदानाच्या बाहेर टचिंग पॉइंट घेतला होता, माघारी परतत होता आणि त्याच टायमिंगला दीपक गावकरने दिलेला शोल्डर जर्क, दे धक्का इरादा पक्का, पॉइंट केला इथे आपल्या नावावरती. युवराज पुढे मैदानाच्या बाहेर. राजपाडावी चढाई करत असताना या स्पर्धेला खूप काही देणगीदार इथे जोडलेत आणि त्यातील महत्वपूर्ण देणगीदारांचा आपण इथे नामोल्लेख करतोय. यामध्ये आवर्जून नाव घेतलं जाईल ते प्रकाश जाधव साहेब यांच्याकडून 11,111, अय्यर शेठ यांच्याकडून 7,777, सन्माननीय सतीजी शेवळे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, उमेश शेठ देसाई यांच्याकडून 11,000 रुपये, अक्षयजी पाचकुडवे यांच्याकडून 5,000, परेशजी आठवले यांच्याकडून 5,000, जिजाऊ संस्था यांच्याकडून 11,000 रुपये, डॉक्टर पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, रमेश केदार साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, उद्योजक जयवंत ठावरे यांच्याकडून 5,000 रुपये, उद्योजक गजानन पेडणेकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपये आणि अरुण देवजी पेडणेकर यांच्याकडून 2,100 रुपयांची भरीवशी देणगी. या सर्व देणगीदारांसह विघ्नहर्ता क्रीडा मंडळ मनापासून आभार व्यक्त करते. राज पाडावे 5चा डिफेन्स चढाई करण्यासाठी सज्ज. दुसऱ्या सत्रातील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय आपला सामना. मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. टाइम काउंटर वरती आहे नजर. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलेत. 3चा डिफेन्स. रेड डोरडाय 3री चढाई. राज पाडावे 5 डिफेन्स असल्यामुळे बोनस पॉइंट इथे ऑफ आहे. बोनस पॉइंटची इथे संधी उपलब्ध नाही आहे. टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेणे इथे आवश्यक असणार आहे. बैठी घेऊन लेग साईडच्या दिशेने डाव्या बाजूला बैठी घेऊन ड्रॅग टू टच करण्याचा विचार इथे पाहायला मिळाला होता आणि दोन्ही कॉर्नर वरती थोडस नजर ठेवतोय. मिडल लाईन शोल्डर होल्ड केला गेलाय. रुपलने मागे खेचलंय. सक्सेसफुल टॅकल आहे. पॉइंट मिळतोय दर्यासागर गावकडी संघाला. इथे टाइम ऑफ घेतला गेलाय. दर्यासागर गावकडी संघाने घेतलेला टाइम ऑफ. सर्व सदस्य आहेत. उद्याचं भविष्य आहे विघ्नहर्ता क्रीडा मंडळाचं.
आणि हे क्रीडांगण ही स्पर्धा संपन्न होत असताना त्याने घेतलेली मेहनत त्याची चर्चा झालीच पाहिजे. यामध्ये आवर्जून नाव घेतलं जाईल ते विशाल पवार, सुजल पवार, वेदांत धावडे, वेदांत पवार, आराध्य पवार, ओम पवार, अभिषेक पवार, विवेक सापटे, रोहित धावडे, अथर्व धावडे, आदित्य धावडे, सौरभ पवार आहे, संकेत पवार आहेत, प्रथमेश धावडे आहेत, मनीष धावडे आहेत, मयूरजी आठवले आहेत, यश चौगुले, भूषण राऊत, बाबू धावडे, राकेश पवार, यश पवार, कार्तिक धावडे, समीर ठोंबरे, तेजस शिवलकर, हेमंत आठवले आणि अजय यांनी अथक मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि क्रीडांगणासाठी आणि त्यामध्ये त्यांचंही विघ्नहर्ता क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. दोन्ही संघांसाठी जर जो रायडर इथे 3 पॉईंट प्राप्त करेल त्याला अरुणजी जोरे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्याचबरोबर काय नाव त्यांचं रे, वहाब राजापकर यांच्याकडूनही 3 पॉईंटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. ही दोन्ही बक्षीस अजूनही अबाधित आहेत. या विजयाचा क्रमांक 3 राज पाडवे मैदानाच्या बाहेर आहे परंतु अजूनही बक्षीस त्याचंही अबाधित आहे. मिडल लाईन वरती उभा राहिलाय, टाइम काउंटर वरती नजर ठेवून आहे, जास्तीत जास्त टाइम स्पेंड करण्याचा त्याचा इथे विचार आहे. चढाईपूर्ण मिडल लाईन क्रॉस आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. त्यांनी 3000 रुपयांचं योगदान या मंडळाला दिले. तडेड हा मित्र परिवार आहे बेतोशी गावच्या या मंडळाचा आणि मित्र परिवार सदैव आपल्या पाठीशी असतो ही ते आपल्याला जरूर पाहायला मिळाले. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन करत असताना या सर्व मित्र परिवारांची साथ, मित्र परिवारांचा हात आपल्या सोबत असणं गरजेचं आहे आणि अशा वेळीच आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो जी यावेळी इथे आपल्याला पाहायला मिळाले. तालुक्याची स्पर्धा आयोजित करायचा हा आणि इथे मात्र सापडलाय थोडासा सरकला, ऍडव्हान्टेज मिळालं, देवेंद्र आला, देवेंद्रने जम्प केलं आणि शेवटची 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट्स. तरेड सुपर टॅकल ऑन युवराज मुळे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 8च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला सोहम आहे आणि त्याच्या जोडीला दीपक गावकर आहे. तरेड हो इथे सापडलाय सुपर टॅकल, सुपर रायडरचा सुपर टॅकल. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. दीपक गावकर ऑन फायर. शानदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. दीपक कधी जर्क देताना पाहायला, कधी डॅश देताना पाहायला मिळाला, कधी चौडा काढताना पाहायला मिळाला तर कधी फ्रंट ब्लॉक करताना पाहायला मिळालंय. शानदार खेळाचं प्रदर्शन. युवराज पुढे जो मैदानाच्या बाहेर दिसतो हो आणखीन एक कमाल धमाल. यश पाडवे कमाल, मॅच मध्ये धमाल. 2 पॉइंट. आदर्श शेवटची 3 मिनिटे बाकी, लास्ट 3 मिनिट्स. नाही किसी से कम दाखवतोय दम सोहम. सक्सेसफुल टॅकल. बोनस पॉइंट धरिया सागर. 1 पॉइंट आदर्श संघाला. न सूरत देखता है न मूरत देखता है, ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. सोहम नहीं किसी से कम दाखवतोय दम. शानदार अटक आदर्श संघाचा. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे काही व्यवस्थापक आहेत त्यांनी खूप मोठी जबाबदारी, खर्चाची जबाबदारी घेतली होती. ते सन्माननीय हरिश्चंद्र दावडे साहेब, दयानंद पवार, महेंद्र दावडे, संकेत पवार, तेजस शिवलकर. विघ्नहर्ता क्रीडा मंडळ आपलेही मनापासून आभार व्यक्त करते. आपले विचार नेक पाहिजेत आणि आपलं योगदान एक पाहिजे. म्हणजे एकमेकांच्या हातामध्ये हात दिली की आपण एक पाहिलेली जी स्वप्ने असतात ते आपण पूर्ण करू शकतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आलेले हे सर्व आमचे भाग्य विधाते आणि त्यांच्या माध्यमातून दिलेलं सहकार्य आणि त्यामुळेच या आधारपुढे जर्सी क्रमांक 3 मिडल लाईनवरती येऊन उभा राहतोय रुपल पाटील. शेवटचं 1 मिनिट, लास्ट मिनिट. गेली 3 दिवस आपण या रणसंग्रामाचा अनुभव घेतलाय आणि या रणसंग्रामाचा शेवटचा पॉइंट आणि इथे या फायनलचा विजेता ठरतोय ओन एंड ओनली आदर्श मिरजोळे.